वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉमेट्रिकल टॉलरन्सचा न्यूमेरिकल बघणार आहे. बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे आणि हा न्यूमेरिकल एमएसबीटी डिप्लोमा के स्कीम प्रोडक्शन ड्रॉइंग सब्जेक्टमध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारला जातो 4 मार्क्ससाठी. एकदम सिंपल आहे, म्हणजे तुम्हाला हे जॉमेट्रिकल टॉलरन्सचे सिम्बॉल माहिती असले पाहिजेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला याचं मिनिंग लिहायचं आहे. बघा 100% हा न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये असणार आहे 4 मार्क्ससाठी. याचे नंबर ऑफ न्यूमेरिकल तुम्हाला प्रॅक्टिस करायचे असतील किंवा मागच्या कुठल्या क्वेश्चन पेपरमध्ये कसे न्यूमेरिकल विचारले गेले हे तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन मध्ये तुम्हाला याचे सगळे लास्ट इयरचे न्यूमेरिकल तुम्हाला भेटून जातील. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन मध्ये जायचंय. त्यानंतर तुम्हाला सेमिस्टर 3 मध्ये प्रोडक्शन ड्रॉइंग मध्ये जायचंय. बघा आय स्कीम मध्ये सब्जेक्टचं नाव होतं मेकॅनिकल वर्किंग ड्रॉइंग आणि के स्कीम मध्ये सब्जेक्टचं नाव आहे प्रोडक्शन ड्रॉइंग. सब्जेक्ट सेम आहे, फक्त इथे काय झालं सिलेबस चेंज झालेला थोडा बहुत. ते तुम्ही आय स्कीमचे क्वेश्चन पेपर तिथे फॉलो करू शकता आणि तुम्हाला तिथे अशा प्रकारचे सिम्बॉल भेटतील. आता कुठले कुठले न्यूमेरिकल तिथे एक्झाम मध्ये विचारला जाणार आहेत ते आपण समजून घेऊ. बघा टॉलरन्स आहे, त्याचं मिनिंग कसं लिहायचं आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ. बघा टॉलरन्सेस आहेत तुमचे, त्याच्यामध्ये बघा स्ट्रेटनेसचा हा सिम्बॉल आहे, फ्लॅटनेसचा हा सिम्बॉल आहे, सर्क्युलॅरिटीचा हा सिम्बॉल आहे, सिलेंड्रिसिटीचा हा सिम्बॉल आहे, प्रोफाईल ऑफ एनी लाईन, प्रोफाईल ऑफ एनी सरफेस, पॅरलल, परपेंडिक्युलर, अँग्युलॅरिटी, पोझिशन, कॉन्सेंट्रिसिटी, सिमेट्री, रनआउट. बघा हा रनआउटचा सिम्बॉल आहे. 2 एरो दाखवले ते टोटल रनआउट आहे, लक्षात घ्या. सिंगल एरो असेल तर नुसता रनआउट आणि 2 एरो असेल तर टोटल रनआउट. एक्झाम मध्ये हा सुद्धा क्वेश्चन विचारला होता, म्हणजे तुमची नावं दिली जातात आणि सिम्बॉल ड्रॉ करा असं सांगितलं जातंय आणि अशा प्रकारे सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. बघा आता हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि पाठ करा, म्हणजे हे एक्झाम मध्ये विचारले जातील. तर पुढचा क्वेश्चन कसा असेल याच्याच बेसवरती आपण तो बघू. बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिम्बॉल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिम्बॉल ऍट एक्स अँड वाय. म्हणजे सिम्बॉल आपण समजून घेऊ. बघा अजून एक न्यूमेरिकल जिथे एक्झाम मध्ये विचारला जातो सरफेस फिनिशचा. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला लेक्चर हवा असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. मी त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवेल, आजच तो व्हिडिओ बनवेल, म्हणजे तुम्हाला एक्झामच्या अगोदर तो भेटून जाईल. बघा आता याचं मिनिंग समजून घेऊ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिम्बॉल ऍट एक्स अँड वाय. बघा ह्या एक्स आणि वायचं इथे मिनिंग लिहायचंय. इथे एक्स आणि इथे वाय. एकदम सिंपल आहे. तुम्ही तुमच्या वर्ड मध्ये तिथे मिनिंग लिहा, असं गरजेचं नाही की बुक्स मधलं तिथे आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या वर्ड मध्ये तिथे ते लिहा, म्हणजे इंग्लिश मध्ये लिहायचंय तर तुमच्या वर्ड मध्ये लिहा. बघा आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिम्बॉल ऍट एक्स अँड वाय. बघा एक्सचा आन्सर आपण लिहू. एक्सचा आन्सर इथे काय असेल, एकदम सिंपल आहे. बघा आता हा जो बॉक्स आहे या बॉक्सचा आपल्याला मिनिंग लिहायचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिम्बॉल ऍट एक्स. बघा ही जी व्हॅल्यू बघा इथे कम्पेअर करा. हा सिम्बॉल कसला आहे, बघा हा सिम्बॉल कसला आहे, सिमेट्रीचा आहे. ही जी व्हॅल्यू असते बघा, पहिली जी व्हॅल्यू सिम्बॉल आहे टॉलरन्सचा सिम्बॉल आहे सिमेट्रीचा. त्यानंतर ही जी व्हॅल्यू असते टॉलरन्स व्हॅल्यू असते 0.06 आणि या लेटरला काय बोलतात, डेटम लेटर ए. डेटम ह्या लेटरला काय बोलतात, डेटम लेटर. कसं लिहायचं बघा, तुम्ही सेम हीच वर्डिंग तुम्ही एक्झाम मध्ये फॉलो करू शकता. बघा द टॉलरन्स फीचर, कसं इथं बघा द टॉलरन्स फीचर. फीचर म्हणजे ही पूर्ण फिगर बघा, या फिगरचं आपल्याला करायचंय. द टॉलरन्स फीचर मस्ट बी. बघा सिम्बॉल कसला आहे, सिमेट्रिकचा. तर टॉलरन्स फीचर मस्ट बी सिमेट्रिक विथ. बघा नेक्स्ट काय असतं, टॉलरन्स व्हॅल्यू. विथ टॉलरन्स व्हॅल्यू 0.06 विथ डेटम लेटर ए. डेटम लेटर ए. देन वायचं मिनिंग लिहू. बघा मी माझ्या वर्डमध्ये लिहिले, काय इथं शब्द आला, सिमेट्रिक शब्द आला, टॉलरन्स व्हॅल्यू 0.06 आणि डेटम लेटर ए. हे तिन्ही वर्ड तिथे कव्हर झाले. तुम्ही तुमच्या वर्डमध्ये लिहा. थोडं बहुत मागे पुढे झालं तर चालेल, पण ते मेन्शन झालं पाहिजे. सिमेट्री आहे, टॉलरन्स व्हॅल्यू आहे आणि डेटम लेटर ए. आता बघा नेक्स्ट काय सांगितलंय, सिम्बॉल ऑफ वाय. मिनिंग ऑफ सिम्बॉल ऑफ वाय. बघा इथे काय हा सिम्बॉल कसला बघा, अँग्युलॅरिटी. इथे दिसते तुम्हाला अँग्युलॅरिटी. बघा अँग्युलॅरिटीचा आहे. देन टॉलरन्स व्हॅल्यू, देन डेटम लेटर ए आणि ते अँग्युलर शो केलेले आहे. बघा मी माझ्या वर्डमध्ये लिहितो इथे. द टॉलरन्स फीचर, द टॉलरन्स फीचर must be angularity must be angularity with tolerance value
0.1 विथ डेटम लेटर ए. बघा मग आपल्या वर्डमध्ये याचं मिनिंग लिहायचं कुठलंही असू दे. बघा अशा प्रकारचे न्यूमेरिकलचे ते 4 मार्क्स साठी विचारतात. प्लस हा सेपरेट सिम्बॉल सुद्धा विचारतात, म्हणजे ड्रॉ द सिम्बॉल ऑफ स्ट्रेटनेस फ्लॅटनेस सुद्धा सेपरेट तिथे विचारतात. 100% तुम्हाला इथे 4 मार्क्स भेटते. आणि आपण अजून एक याच्यावरती एक लेक्चर घेणार आहे, तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये सांगा. सरफेस फिनिश किंवा सरफेस रफनेस एकदम सिंपल आहे, ते सुद्धा तुम्हाला 2 ते 4 मार्क तुम्हाला ते सहज भेटतील. बघा याच्यामध्ये काही डाऊट असेल जरूर मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडचे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.